याचा आहे की माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शेतकरी बांधवांसाठी फार मोठ्या वरुणराजांची कृपा झाली. काल रात्री पाऊस आला, आज दिवसभर पाऊस आहे. शेतकरी आज आनंदात आहे, प्रसन्न आहे की सगळ्यांचे पीक पाणी हे व्यवस्थित होईल. या दृष्टिकोनातून सगळ्याचं यावेळेस या पाण्यामुळं सगळे पीक वगैरे बाहेर येतील. आणि परमेश्वराला विनंती करतो की या वाढदिवसाच्या निमित्त मी परमेश्वराला एक साकडं घालतो. परमेश्वरा, जसा आज पाणी या शेतकऱ्यांना आवश्यकता होती, सातत्याने त्याच्या पूर्ण सीझनमध्ये त्याला वरुणराजा आपण साथ द्यावी आणि त्यांचं पीक पाणी चांगलं होऊन त्याच्या जीवनामध्ये हरित क्रांती आणण्याकरता, आर्थिक उन्नती होण्याकरता परमेश्वराने मदत करावी. हा एक संकल्प या दिवशी आहे. या वाढदिवसाच्या निमित्त परत एक संकल्प असा आहे की यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला मागच्याकडे 2019मध्ये मी पराजित झालो आणि परत 2024ला कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, परंतु यश आलं नाही. अपयश येत असते. यश आलं तर माजून जायचं नाही, अपयश आलं तर लाजून जायचं नाही. कार्यकर्त्यांनी सातत्याने कार्य करत राहायचं. एक कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सातत्याने ज्या आपल्या कार्यकर्त्याच्या अडचणी, नागरिकांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या अडचणी, तरुणांच्या अडचणी, महिलांच्या अडचणी, व्यापाऱ्यांच्या अडचणी, ज्या काही समाजातल्या अडचणी असतील त्याच्यासाठी सातत्याने काम करत राहायचं, हा संकल्प पण या आज वाढदिवसानिमित्त मी घेतो आहे. कार्यकर्त्यांनी पण तो चंग बांधलेला आहे की आगामी काळामध्ये येणाऱ्या ज्या पंचायत समितीच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, त्याच्यामध्ये एक वाक्यता कशी निर्माण करता येईल, एक संघ कार्यकर्ते कसे राहतील आणि एक संघ कार्यकर्ते राहून एका दिलाने काम करून 100% भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी या उमरेड विधानसभा क्षेत्रात कसे होतील आणि त्याच्या माध्यमातून लोकांची कामं कशी होतील, हा संकल्प आजच्या वाढदिवसानिमित्त करतो.